आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळे झालेत, त्याचबरोबर मतचोरी झाली, मतदार याद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, घोळ आहेत. एका घरामध्ये 130 लोक आहेत. कालच बातमी आली की नवी मुंबईच्या कमिशनरच्या घरामध्ये तिथे सुद्धा 120 लोक सापडलेत. त्याच्यामुळे सर्वांची मागणी आहे, सर्वपक्षी मागणी आहे की ज्या मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तो मतदार याद्यातील घोळ पहिले दुरुस्त करावा, ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या आणि नंतर निवडणुका घ्याव्या. म्हणजे फेअर निवडणुका होतील. कारण की अशा मतदार याद्यामध्ये घोळ असताना जर निवडणुका घेतल्या तर हे निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नाही, लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. आणि म्हणून मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या, हे आमचं सर्व स्थानिक जे आमचे महाविकास आघाडी आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे. सगळे महाविकास आघाडीचे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस सर्वच समाविष्ट आहे. सर्व नेते येणार. एखाद्या नेत्याचं काही काम असेल तर ठीक आहे.